तर नमस्कार मंडळी, जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र. मागे एक ब्लॉक मा तुमले सफरचंदना बगीचा देखाडा होता, कितला भारी भारी सफरचंद लागेल होतात. तर आता ह्या वेळेस हिवाळाना दिवस मा, थंडीना दिवस मा सफरचंदना झाडीसनी काय कंडिशन राहस, त्यासनी कशी देखभाल करतस, ते सगळं मी तुम्हाला आता देखाडणार आहे. तर चला मग सुरू करू आपण हा ब्लॉग. चलो. तर मंडळी, थंडीना दिवस मा या सफरचंदना जेवढा पण झाड शेतस यसना सगळा पत्ता झडी जातस, यसले एक पण पत्ता लागत नाही. आणि देखा जसं काही सुकायल क्षेत्रीय झाडे असं वाटस. यसना खोडले देखील ना तुमले आई निळं निळं आई पावडर लायलास, जेणेकरून सण त्यासना खोडले कीड लागायला नाही पाहिजे, किडासनी खावाले नाही पाहिजे. या दिवस मा या शेतकरी अशी काळजी लेतस. देखा दूर दूरपर्यंत सफरचंदना झाडं शेतस, मग सगळा सुका शेतस. तर तुमले मंदिर दिशी राहणार आणि मोठमोठा उंच उंच डोंगरे. तो ते का शेतकरी त्यांना शेतीमा मशागत करा ना आणि छोटा छोटा कामे करी राहणार. या दिवस मा या लोके पूर्ण शेतीनी मशागत करतस आणि शेतीमधला राहायला साहेल सगळा कामे करतात. आपल्यासारखी शेती नाही राहत बरं मंडळी. आता आता डोंगरेश्वर या लोक शेती करतस. डोंगरेश्वर येस ना सफरचंदना बगीचा राहतस आणि डोंगरेश्वर या सफरचंदना बगीचा सोबत तेच ना भाजीपाला उत्पन्न, मुळा, बटाटा, कांदा हे सगळं लावतस आणि तेच ना उदरनिर्वाह करतस. शेकाने कितली गंमत आहे. आपल्याकडे आठवून तठून पुरा शेती राहस. आज देखा आई आजीबाई राणी आई आजीबाईना देखा पाठवर काय शे, एक टोपली शे, इनावर त्या गायसाठी घास, चारा, पाणी आणि येणावरच त्या तेच ना आपल्याकडे कसं डोकार वाहतच बाया, त्यासाठी डोकार वाहणं काम नाही आहे. ते काय करतस हाय दे का. दूर दूरपर्यंत सफरचंदना बगीचा शेतस. देखा तुम्ही एकदम जवळून दिखी राहणार सफरचंदना झाडं. इसले एकही पत्ता नाही आहे, असं वाटस की पूर्ण झाडं सुकाय झालेत. पण या सुकाय तर देखा ना मंडळी, तर इकडे कसा सफरचंदना बगीचा आणि तुमले कसं एकदम हिमाचलनं दर्शन करणार मी. तर मला सांगा तुम्ही मना हा ब्लॉग तुमले कसा वाटना, काय वाटना, तुमले अजून काय देखाले पाहिजे तर तुम्ही मला कॉमेंट करी सांगा. आणि तुम्हाला हा मित्र फौजी विशाल महाजन तुमले सगळं काही देखाडी, तुमले सगळं काही आटला नेचर, आटला लोके, आटला संस्कृती, आटला सफरचंदना बाग सगळं तुमले देखा